धानोरा तालुक्यातील एका सीताटोला या नावाच्या गावी एका कुर्माघराची पाहणी मी काल अनुसूचित जाती जनजातीचा आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. गावाच्या बाहेर कुठेतरी एखाद्या पडक्या घरामध्ये मासिक पाळी आलेल्या किशोरवयीन मुलींना राहायला लागतं, ही अत्यंत दुर्दैवी बाब मला त्या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे. अशा सगळ्या कुर्माघरांना एखाद्या वेळेला किमान सर्व सुविधायुक्त म्हणजे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळू शकेल, चांगलं छत असेल, तिथे विजेची सोय असेल, तिथे दिवाबत्तीची किंवा जेवण तयार करण्याची देखील सोय असेल, अशा पद्धतीची सुविधायुक्त कुर्माघरं तयार करण्यासंबंधी देखील अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने मी निश्चितपणे येत्या भविष्यकाळात पुढाकार घेईल. माझ्या गावामध्ये कुर्माघरांविषयी अ, अगोदर म्हणजे आमच्या गावामध्ये असं चालायचं की कुर्माघरामध्ये किशोरवयीन मुलीपासून कुर्माघरामध्ये राहायला जायचं आणि तिथंच राहावं लागतं असं घरच्यांनी बोलायचं. आम्ही तिथंच जाऊन राहायचं. अगोदर गवताचं होतं गवताचं नंतर आम्ही स्वतः मग पैसे गोळा करून मग कौलं घेतलं आणि तिथं मग कौलं टाकण्यात आला. आणि तरी पण तिथं आम्हाला दरवाजा म्हणजे तिथं कवाड वगैरे नव्हता. आम्ही स्वतः पैसे देऊन आम्ही 100-100 रुपये करून तिथं कवाड बनवलं. नंतर मग राहायचं तसंच तिथं. आणि तिथं आम्हाला झोपायला पण अगोदर खाटं नव्हते. आम्हाला तिथे झोपायला भीती वाटायची खाली. नंतर आम्ही स्वतःहून म्हणजे तिथं आम्हाला भीती वाटते झोपायला खाली म्हणून आम्ही खाटं घरून मागितलं आणि तिथून मग खाटेवरच झोपायचे. आम्हाला तिथं राहावंसं वाटत नाही आणि सोय पण नाही तिथं, लाईट नाही आणि जेवणाची पण सोय नाही. घरून जेवण येत होतं आणि पाण्याची सोय नाही बरोबर. बाथरूम नाही आम्हाला, संडास बाथरूम नाही. आम्ही बाहेर जायचो. रात्री पण भीती वाटायची बाहेर जायसाठी. आम्ही स्वतः पुढाकार घेतलो आणि आम्ही इथं मावा आस्कनं लोन म्हणून इथं आम्ही तयार केलेली आहे. आणि संडास बाथरूम, किचन रूम आहे आणि पंखा पण आहे आम्हाला म्हणजे राहायसाठी. लाईट वगैरे आहे सर्व. इथे येऊन आम्हाला खूप छान वाटते आणि असं वाटते का मी घरीच आहो. मला म्हणजे असं वाटत नाही का मी कुर्माघरामध्ये आहो. आमच्या गावात कुर्माघर म्हणून ही प्रथा आहे आणि आधी आम्ही अनसेफ्टीवाल्या कुर्माघरामध्ये राहत होतो आधीच्या. आता इथं नवीन कुर्माघरात राहायचे. आधीच्या कुर्माघरात असता वेळेस आम्हाला खूप भीती वाटायची. तिथं लाईट नाही, वॉशरूम नाही, काही नाही आणि ते एकदमसे असं म्हणजे कम्फर्टेबल नव्हतं. तरी पण आम्हाला तिथं राहावं लागत होतं. खूप भीती वाटायची. आता आम्ही इकडे नवीन कुर्माघर बनवून दिलं, तिथे राहतो. इथं छान वाटते आम्हाला. येणार-जाणार दिसतात आणि कम्फर्टेबल पण आहे. इथं लाईट आहे, सगळं आहे. सगळे मतलब वॉशरूम सगळं सोय आहे. तर आम्हाला इथं राहायला छान वाटते. आणि आधीच्या कुर्माघरात तर खूप भीतीच होती. तर आम्ही आता तिथे जाणं पण बंद केलं आणि इकडे राहायला आलो.